निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला इतका छान रिस्पॉन्स देताय, पण माझी एक तक्रार आहे. मी बघितल्यावरती मला असं दिसतं की बरेच लोक माझं चॅनल बघायला येतात, व्हिडिओज बघतात, पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज तुम्ही थोडीशी मला मदत करा ना. तुम्ही माझी ऊर्जा आहात. तुमच्या जीवावरती मी कितीही कुठे शूटिंग करत असते, सिरियल करत असले तरी येऊन मला रेसिपीज कराव्याच्या वाटतात, कारण तुम्ही माझं ऑडियन्स मला इतकं प्रेम देता आणि इतका रिस्पेक्ट देता म्हणून. तर त्याच्याबरोबर जरा मला माझे सबस्क्रायबर्स वाढवायला मदत करा. 5 लाख सबस्क्रायबर्स मला लवकरात लवकर करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला माझं चॅनल लाईक करायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला पाहिजे आणि बेल आयकनचं बटन नेहमी हिट करायला पाहिजे. बरं, हा झाला एपिसोडचा शेवट, पण आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आज आपण बघणार आहोत कटाची आमटी. मी तुम्हाला काल कट काढून दाखवलेला आहे ऑलरेडी. आता ह्या कटामध्ये आपण माझी आई एक गोष्ट करायची ते आपण घालणार आहोत. या कटामध्ये आपण घालणार आहोत छोटंसं, हे बघा, आपण जे पुरण केलं ना पोळीसाठी, त्यातलं एवढंसं पुरण आपण वगळलं, ते पुरण आपण कटाच्या आमटीमध्ये घालणार आहोत. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडं, आता हा जरा ना माझा पातळ झाला आहे चिंचेचा कोळ म्हणून तुम्हाला एवढा दिसतोय, पण नाही आहे. पाव कप म्हणजे ही साधारणतः किती असेल, हा आपण अर्धा कप डाळीचा कट घेतला होता ना, त्याच्यामध्ये थोडीशी डाळ पण आपण घातली म्हणून ते जाड झालंय. तर ह्याच्यात आपण पाव कप चिंचेचा कोळ घेऊया. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडी हळद, थोडी अशासाठी की थोडी आपण ह्या जो कट तयार करतोय त्याच्यात घालतोय, आणि थोडीशी हळद आपण फोडणीत पण घालणार आहोत. तसंच थोडं तिखट फोडणीत पण घालणार आहोत, कारण फोडणीत घातल्यावरती त्याला खूप सुंदर रंग येतो म्हणून. गोडा मसाला, आता हा गोडा मसाला मी तुम्हाला म्हटलं त्याच्याप्रमाणे माझे सगळे मसाले मी स्वतः घरी बनवलेले असतात. ह्या गोडा मसाल्याची रेसिपी माझ्या आजीची आहे, जी तिच्या आईने तिला दिली होती, म्हणजे माझ्या पणजी आजींनी तिला दिली होती. इतकी जुनी रेसिपी आहे, त्याला अतिशय सुंदर सुवास येतो आणि खूप छान गोडा मसाला आहे हा. बऱ्याचशा आमच्या स्वयंपाकामध्ये हा गोडा मसाल्याचा खूप मोठा सहभाग आहे, कारण मला वाटतं स्वयंपाक जो रुचकर बनतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही त्यात काय मसाला वापरता, कुठलं तिखट वापरता, कुठली हळद वापरता, या पण गोष्टींचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. तर मी तुम्हाला म्हटलं तसं लवकरच या मसाल्यांची सिरीज मी लॉन्च करणार आहे, निवेदिता सराफ मसाले, आणि तुमच्या भेटीला ती येणार आहे. आय होप तुम्ही जसा माझ्या चॅनलला प्रतिसाद दिला तसाच माझ्या या नवीन व्हेंचरलाही द्याल. तर आपण ह्याच्यामध्ये हा मसाला जो घालतोय तो 2 चमचे घालतोय, थोडासा मी जास्त घालते अजून, कारण मसाल्याचीच सगळी चव आहे. आता आपण एक काम करूया, फोडणी वगैरे सगळं करायच्या आधी आपण ना ह्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं आणि जिरं घालणार आहोत, तेही पाणी न घालता वाटून. तर आता पहिल्यांदा आपण थोडं 1 चमचा पहिल्यांदा जिरं थोडंसं गरम करून घेऊया. धणे किंवा जिरे हे का गरम करायचे असतात, तर त्याला एक प्रकारचा ना ठेवणीतला वास लागलेला असतो. तर आपल्याला की ते भाजायचे म्हणजे काही मोठं त्याचा रंग बदलायचे वगैरे असं नाही, तर तो वास ते गरम केल्याने जातो आणि जरा ते असे छान कुरकुरीत होतात, चांगल्या रीतीने वाटले जातात. त्याच्यासाठी आपण ते थोडेसे गरम करून घेतोय. आता आपण इथे भाजूया सुकं खोबरं. तर ते सुकं खोबरं जे आहे ते आपण घेऊया पाव कप. बरं, ह्या सुक्या खोबऱ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे हे बघा, हे सुकं खोबरं ना बारीक किस्तीवरती आपण किसलेलं आहे. जाड्या किस्तीवरती किसलेलं सुकं खोबरं या पर्टिक्युलर रेसिपीला चालणार नाही, कारण आपण त्यात पाणी न घालता आपल्याला ते थोडंसं वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी मुळातच खोबरं जरा बारीक असलं पाहिजे. तर बघा, हे आपण पाव कप सुकं खोबरं घेतलंय, ते छान असं मस्त लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आपण त्याच्यामध्ये जरी हे घातलं असलं, पुरण घातलं असलं, तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडासा चिंच घातलेली आहे ना, म्हणून 1 टेबलस्पून गूळही घालणार आहोत.
आता हे खोबरं आपण इतकं बारीक किसलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते थोडंसं डेलिकेट झालं आहे, म्हणून जरासुद्धा 1 सेकंदसुद्धा न थांबता त्याला सतत हलवत ठेवलं पाहिजे, नाही तर ते करपून जाईल. आपल्याला ते करपवायचं नाही आहे. डन. आपलं झालेलं आहे खोबरं भाजून. आता आपण ते ह्या जिऱ्याबरोबर काढूया. इकडे बघा, हे खोबरं आणि जिरं आपल्याला एकत्र वाटायचं आहे आणि ते सुद्धा महत्त्वाचं म्हणजे एकही थेंब पाणी न घालता वाटायचं आहे. हे बघा, आता ते खोबरं जिरं वाटून हे असं झालं आहे. त्याला खूप छान सुवास येतो. ते आपण परत ह्या आपल्या डाळीत टाकूया. आता आपण तेल घेऊया. आता काही गोष्टी आहेत ना, तिथे डाएट बिएट बघायचं नाही. ह्या कटाच्या आमटीला व्यवस्थित छान मस्त फोडणी पाहिजे, व्यवस्थित तेल घालायचं त्याला. आपण 1 चमचा मीठ घातलंय. आता आपण फोडणी देऊया. आपला नियम, पहिली घालायची मोहरी, आणि मोहरी तडतडायची थांबल्यानंतर त्याच्यात घालायचं हिंग. तर त्याच्यात घालूया आपण हिंग. मी जरा हिंग थोडं जास्त वापरते. हिंग वातहारक असतं, पण त्याच्यात घालूया. आता आपण त्याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची. तर हिरवी मिरची आहे ना, ह्या 2 हिरव्या मिरच्या मी अशा फक्त तोडून टाकते. आपण आता थोडी हळद फोडणीत घालूया आणि थोडंसं लाल तिखट आपण फोडणीत घालूया, जेणेकरून त्याला जास्त छान आपल्याला वास येईल. आता आपण ह्याच्यात घालूया डाळ. अजून एक नियम आणि टिप, कधीही डाळ करताना साधं रूम टेम्परेचरचं पाणी त्याच्यात वापरायचं नाही. नेहमी थोडंसं गरम पाणी वापरायचं. आता ह्याच्यात मी थोडंसं गरम पाणी घेते, जे आपण त्याच्यात घालूया. मस्त कोथिंबीर त्याच्यात वरून. युजली अदरवाईज कटाची आमटी जरा पातळ होते. आपण त्याच्यात पुरणाची डाळ शिजवलेल्या डाळीतला अर्धा कप डाळ घेतल्यामुळे आपली जरा थिक झालेली आमटी. थोडंसं पाणी घालायचं. आपण ह्याच्यामध्ये ना 2 वेलच्या घेतल्या आहेत, 2 लवंगा घेतल्या आहेत आणि एक एवढूसा अगदी छोटूसा दालचिनीचा तुकडा घेतलाय, ते पण आपण त्याच्यात घालतोय. थोडंसं पाणी घालूया, कारण कटाची आमटी फार थिक नसते. ती थोडी पातळच असते. अदरवाईज तो जो कट असतो तो पातळच काढलेला असतो, त्यामुळे फार तिखट नसते कटाची आमटी. एक त्याला उकळी आली की ती आमटी झाली. हे सुकं खोबऱ्याचा असा खरपूस वास आणि चव येते त्या आमटीला. मस्त लागते कटाची आमटी भाताबरोबर. आपण त्यातल्या जरा त्या काड्या आहेत ना, त्या काढूया. काडी फोडणीत टाकायचं कारण असं की त्या काडीला जास्त सुवास असतो कढीपत्त्याचा, म्हणून आपण ती फोडणीत टाकतो. पण नंतर फोडणी देऊन झाली की ती काडी काढायला काही हरकत नसते, जेणेकरून ती कोणाच्या पानात येणार नाही. झाली आपली कटाची आमटी तयार. काय फटाकन मस्त झाली की नाही कटाची आमटी. मस्त घालूया त्याच्यावरती तूप. आता बरोबर तयार आहे आपली कटाची आमटी. मस्त मऊ मऊ ऊन ऊन भात, त्याच्याबरोबर ती पापड आणि छानपैकी तळलेली सांडगी मिरची. चला जेवायला या. आणि प्लीज 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 माझे सबस्क्रायबर्स वाढवायला मला मदत करा. नुसतं येऊन चॅनल बघू नका, सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. अशा मस्त रेसिपीजसाठी पाहत रहा निवेदिता सराफ रेसिपीज.